Hello students, today we will see about adaptation in plants of snowy region. बर्फाळ प्रदेशामध्ये जिथे बर्फ पडते त्याला स्नोवी रिजन म्हणतात आणि तिथे प्लांट्स मध्ये काय चेंजेस झाले ते आपण आज बघणार आहोत, ज्याच्यामुळे ते प्लांट्स त्या बर्फामध्ये टिकून राहिले. जसं का जम्मू काश्मीर मध्ये झालं तशा प्रकारच्या बर्फाळ इलाक्यामध्ये स्नोवी रिजन मध्ये. सो प्लांट्स ऑफ स्नोवी रिजन्स मेनली इन्क्लूड कोनिफर्स लाईक देवदार अँड पाईन. कोनिफर्स म्हणजे कोन सारखे हे पाहिजे दिसत आहे असा ट्रँगल. याच्यानं फायदा काय होते, बर्फ पडला तर बर्फाची चादर याच्यावर झाकल्या जात नाही, ते पूर्ण खाली पडून जाते. म्हणजे टेंट सारखे असे तंबू सारखे ते राहतात आणि बर्फ पडली तर ते घसरून जाईल. तशा झाडांना कोनिफर्स म्हणतात, जसं का देवदार आहे, पाईन आहे. These trees are conical in shape due to their sloping branches. त्यांचे ब्रांचेस कसे असतात, स्लोपिंग, खाली 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 उतरते असतात. म्हणजे हे झाड काढायचं असेल तर असं 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 काढा, झालायचं झाड. म्हणजे इथून स्नो पडली तरी ते खाली पडून जाईल आणि हे झाड टिकून राहू शकते. इन द हेवी स्नोफॉल अँड एक्स्ट्रीम कोल्ड इन दिस रिजन्स देअर कोनिकल शेप प्रिव्हेंट्स द स्नो फ्रॉम अक्युम्युलेटिंग ऑन द ट्री अँड द थिक बार्क. यांचे जे बार्क ब्रँचेस आहे ते कोन शेप असतात, याच्यावर बर्फ पडला तर पडून जाते. आणि यांचे जे बार्क असतात, जे साल असते याची वरचं जे कवच असते या ट्रीच्या वरचं, तर हे खूप थिक असते. त्याच्यामुळं द ट्री विथस्टँड द कोल्ड. मग ते ट्री काय करू शकते, त्या थंडीपासून स्वतःला वाचवू शकते. मग नंतर आहे अडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ फॉरेस्ट रिजन. फॉरेस्ट रिजन मध्ये अडॅप्टेशन कसा झालेला आहे प्लांट्सचा. अ व्हेरायटी ऑफ प्लांट्स, ट्रीज, श्रब्स, हर्ब्स फाउंड इन फॉरेस्ट. फॉरेस्टमध्ये ट्रीज भेटतात, श्रब्स, हर्ब म्हणजे गवतापासून तर मोठ्या मोठ्या ट्रीज पर्यंत आपल्याला डिफरंट डिफरंट प्लांट्स भेटतात. These plants compete among themselves for sunlight. आता हे एकमेकासोबत स्पर्धा लावतात, भांडणं करतात का मला जास्त सनरेज भेटले पाहिजे. जास्त सनरेज भेटले तर मग ते काय होतील, वाढतील ना, आहे ना, कारण की ते फूड बनवतात, स्वतःचं जेवण बनवतात. याच्यासाठी त्यांना काय पाहिजे, सूर्य. तर सनलाईट घेण्यासाठी हे झाड किती उंच वाढला, हे झाड पहा किती उंच वाढला. हे झाड जे खाली खाली आहे यांना कमी ऊन भेटल, मग हे कमी वाढल. म्हणून हे कम्पीट करतात, एकमेकांसोबत कॉम्पिटिशन होते. हेन्स ट्रीज ग्रो टॉल टू गेन सनलाईट. हे ट्रीज मोठे मोठे वाढतात सनलाईट घेण्यासाठी. अँड क्लाइंबर्स अँड व्हाईन्स ग्रो टू अ ग्रेट हाईट विथ द सपोर्ट ऑफ ट्रीज. मग या ट्रीजचा सपोर्ट घेऊन हे जे क्लाइंबर्स आहे, जे व्हाईन्स आहे, जे वेल आहे, ते याच्यावर चढतात आणि ते सुद्धा मोठ्या मोठ्या हाईट पर्यंत पोहोचतात. हे क्लाइंबर्स. ओके. स्प्रिंग लाईक टेंड्रिल्स ऑन द स्टेम्स ऑफ सम क्लाइंबर्स इज अन एक्झाम्पल ऑफ अडॅप्टेशन. टेंड्रिल्स असतात त्याच्यावर स्प्रिंग सारखे. तुम्ही वेल पाहिली असेल, त्या वेलवर काय असते, स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर असते, याला टेंड्रिल्स म्हणतात. हे या झाडाला चिपकते आणि मग ते वाढतात. आपल्या घरामध्ये वेल असेल तर पहा, त्याच्यावर असं स्प्रिंग सारखं स्ट्रक्चर असते, ते त्या भिंतीला चिपकते मग तिथून वाढते ते. तर हे एक चांगलं अडॅप्टेशनचं एक्झाम्पल आहे. नंतर आहे अडॅप्टेशन इन ग्रासलँड प्लांट्स. ग्रासलँड मधले प्लांट्स यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचं अडॅप्टेशन झालेलं आहे. डायव्हर्स टाइप ऑफ बुशेस अँड ग्रासेस आर फाउंड इन द ग्रासलँड. ग्रासलँड मध्ये खूप बुशेस आणि ग्रासेस, छोटे छोटे झुडपं भेटतात आपल्याला, जास्त मोठे मोठे भेटणार नाही. फायब्रस रूट्स ऑफ ग्रासेस प्रिव्हेंट सॉइल इरोजन. यांचे रूट्स कसे असतात, फायब्रस असतात आणि त्याच्यामुळे हे माती जास्त चांगल्या प्रकारे टिकून ठेवू शकतात आणि त्याच्यामुळे काय होते, माती वाहून जात नाही, सॉइल इरोजन होत नाही. सॉइल इरोजन म्हणजे माती वाहून जाणे, मातीचा नाश होणे. फॉरेस्ट इन द इक्वेटोरियल रिजन आर डेन्स. जे इक्वेटोरियल रिजन आहे तिथं फॉरेस्ट खूप डेन्स असतात, म्हणजे खूप घनदाट असतात. म्हणजे इक्वेटोरियल म्हणजे हे आपली अर्थ आहे, हे मधातला पट्टा, याला इक्वेटर म्हटलं जाते. हाऊएव्हर ॲनिमल्स लाईक टायगर, एलिफंट अँड डिअर कॅन रिमेन हिडन इन दिस ग्रासेस. हे ग्रास खूप टॉल असतात, खूप मोठे असतात, त्याच्यामध्ये टायगर, डिअर हे लपून राहू शकतात. हाऊएव्हर ग्रासेस इन कोल्ड रिजन आर व्हेरी शॉर्ट. पण जे पोलार रिजनचे आहे, जिथं थंड प्रदेश आहे, तिथे हे ग्रास खूप स्मॉल असतात. ॲनिमल्स लाईक द रॅबिट आर फाउंड इन सच ग्रासेस. रॅबिट सारखे प्राणी तिथे भेटतात. व्हास्ट मेडोज आर फाउंड इन हिली एरियाज एज वेल एज प्लेन्स. म्हणजे मेडोज म्हणजे गवताळ प्रदेश, खूप मोठा गवताळ प्रदेश हा पर्वताच्या ठिकाणी किंवा सपाट जमिनीच्या ठिकाणी आपल्याला भेटतो. नंतर प्लांट्स मधलं अडॅप्टेशन हा लास्ट वाला आहे. अडॅप्टेशन फॉर इंजेक्शन ऑफ फूड इन प्लांट्स. आता फूड कसं खातात प्लांट्स, काही प्लांट्स. मोस्ट ऑफ द प्लांट्स आर अँकर्ड इन द ग्राउंड अँड आर ऑटोट्रॉपिक. मॅक्झिमम प्लांट्स हे ऑटोट्रॉपिक आहे,
ते ग्राउंडमध्ये चिपकून राहतात, स्वतःचं जेवण स्वतः बनवतात. बट हाऊएव्हर प्लांट्स लाईक डॉडर, कुस्कुटा नावाचा एक प्लांट आहे, डॉडर म्हणतात त्याला, पॅरासायटिक प्लांट आहे. पॅरासायटिक म्हणजे हे स्वतःचं जेवण स्वतः बनवू शकत नाही, याच्यामध्ये ग्रीन क्लोरोफिल नावाचा पिगमेंट राहणार नाही आणि स्वतःचं जेवण बनवत नाही आहे, म्हणून याला काय करावं लागेल, दुसऱ्यावर डिपेंड राहावं लागेल. मग दुसऱ्यावर कसा डिपेंड राहते पाहू. हाऊएव्हर द प्लांट्स बॉडी ऑफ डॉडर कन्सिस्ट ऑफ येलो वायर लाईक स्टेम. हे वायर सारखे स्टेम सारखे स्ट्रक्चर असतात. इट इज लिफलेस अँड कॅन नॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. याला पानं नसतात म्हणून हे फोटोसिंथेसिस करू शकणार नाही. हाऊएव्हर इट हॅज हॉस्टोरियल म्हणजे सकिंग रूट्स फॉर ॲब्झॉर्विंग न्यूट्रिएंट्स फ्रॉम द होस्ट प्लांट. मग हे जे स्ट्रक्चर आहे वायर सारखे, हे एखादा मेलेला प्लांट आहे, मेलेला ॲनिमल आहे, त्याच्यावर हे जगतात. त्याच्यामध्ये हे येलोवाले थ्रेड्स लाईक स्ट्रक्चर हे घुसतात आणि त्याच्यामधून न्यूट्रिशन ओढून घेतात. काय करतात, ते ॲब्झॉर्ब करतात. These roots penetrate upon the conducting vessels of the host plants to absorb water and food. मग हे काय करतात, होस्ट प्लांटमध्ये त्याच्या बॉडीमध्ये घुसतात. आता एखादा प्लांट आहे, हे प्लांट काय करेल, हे प्लांटचा खोड आहे, हे प्लांट आता हे जमिनीमधून काय करेल, फूड घेईल, व्हिटॅमिन मिनरल न्यूट्रिएंट्स घेईल आणि वॉटरही घेईल. मग हे इथून ते पूर्ण झाडापर्यंत जाईल. मग हे कुस्कुटा प्लांट सारखे काय करतात, इथे प्लांट राहील ते कुस्कुटाचा, याचे रूट्स काय करतात, याच्यात घुसतात आणि हे जे पाईप आहे, कोणाचा पाईप, प्लांटचा, त्या पाईपमधला न्यूट्रिएंट्स आणि वॉटर ॲब्झॉर्ब करून घेतात, म्हणजे दुसऱ्या प्लांट्सवर जगतात. फंजाय डू नॉट हॅव क्लोरोफिल अँड कॅन नॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. काही फंजाय ज्याला याला फंगी म्हणायचं नाही, फंजाय नाव आहे याचा. तर या फंजाय म्हणजे जसं का मशरूम, तर यांच्यामध्ये क्लोरोफिल नाही म्हणून हे स्वतःचं जेवण स्वतः बनवणार नाही, फोटोसिंथेसिस करणार नाही. दे ऑब्टेन फूड फ्रॉम स्टार्ची फूडस्टफ्स लाईक भाकरी अँड ब्रेड. भाकरी झाली, ब्रेड झाली, यांच्यासारखे जे चांगल्या प्रकारचे जेवण आहे त्याच्यावर हे जगतात. दे हॅव रूट लाईक फायबर्स फॉर ॲब्झॉर्प्शन ऑफ फूड. त्यांच्या रूटमध्ये फायबर असते, ते त्याच्यातून जेवण काढून घेतात. म्हणजे भाकरी आपण काही दिवस खाली ठेवली तर त्याच्यावर पहा तुम्ही बुरशी लागून जाते, त्या बुरशीच म्हणजे काय, फंजाय. प्लांट्स नीड नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम फॉर द ग्रोथ. प्लांट्स यांना नायट्रोजन पाहिजे, फॉस्फरस पाहिजे, पोटॅशियम पाहिजे, त्यांची तेव्हाच वाढ होईल ना. आणि हे कुठून भेटेल त्यांना, प्लांट्स दॅट ग्रो इन सॉइल. जे प्लांट आहे ते सॉइलमध्ये ग्रो होतात, पण ज्यांच्यामध्ये नायट्रोजन नाही आहे, जसं का ड्रॉसेरा, व्हिनस फ्लायट्रॅप, पिचर प्लांट, दे फुलफिल देअर नीड ऑफ नायट्रोजन बाय कन्झ्युमिंग इन्सेक्ट्स. मग ते काय करतात, बारीक बारीक किडे खातात. पहा झाडही आहे, खाणारे किडे, कमाल नाही झाली का. तर ड्रॉसेरा, व्हिनस फ्लायट्रॅप, पिचर प्लांट यांच्यासारखे प्लांट काय करतात, लहान लहान इन्सेक्ट्स खातात, त्यांच्यामध्ये नायट्रोजन असेल, मग ते नायट्रोजन त्या प्लांटला भेटून गेला. ॲडॅप्टेशन्स आर सीन इन दिस प्लांट्स विच सर्व टू अट्रॅक्ट इन्सेक्ट्स अँड होल्ड देम कॅप्टिव्ह. मग हे प्लांटचं कलर, यांच्यात स्मेल एवढं चांगलं चांगलं येते का त्याच्यामुळं ते किडे याच्याकडे अट्रॅक्ट होतात. मग इथं बसले काय, मग हे याच्यात घुसून जाते आणि याला ते कॅप्चर करून टाकतात आणि त्यांना पचवून टाकतात. तर अशा प्रकारे प्लांट्समध्ये वेगवेगळ्या टाईप्सचे ॲडॅप्टेशन होतात. नंतर आहे ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स, ते तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. तर हे चांगल्या रीतीनं चांगलं याची स्टडी करायची, कारण की हे इम्पॉर्टंट असते. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.